मवियाचे उमेदवार राहुल कलाटे यांना रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचा जाहीर पाठिंबा। चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी नगरसेवक म्हणून जनहितासाठी भरीव योगदान देत असंख्य विकास कामे केल्याची दखल घेत रिपब्लिकन जनशक्ती पक्षाने जाहीर पाठिंबा दिलाय। वाकड येथील प्रचार शुभारंभ सभेत पक्षाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अर्जुनराव डांगळे, प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष माहुली उर्फ किसन भोसले यांनी पाठिंब्याचे पत्र दिले। यावेळी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष संग्राम रोहम, महिला संघटिका गायत्री भोसले, महादेव सरवदे, किरण काळे आदी उपस्थित होते। या बकासुराला भंगार कचरा 7/12 अगदी इंद्रायणी सुधार प्रकल्प सुद्धा कमी पडतोय। खासदार अमोल कोल्हेंचा टोला। महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेतील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ निगडी यमुना नगर येथील सीझन बँक्वेट हॉलमध्ये कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मेळाव्यात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक रवी लांडगे हे उपस्थित होते। मेळाव्यामध्ये बोलताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की पुराणातील बकासुराचा अंत झाला असला तरी बकासुराच्या प्रवृत्तीचा अंत अजूनही झालेला नाहीये। त्या बकासुराला गाडाभर अन्न लागत होतं, मात्र या बकासुराला भंगार कचरा, कंत्राट, 7/12 अगदी संतपीठ, इंद्रायणी सुद्धा प्रकल्प कमी पडत असल्याचं घणाघाती टीका शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली। भाजपच्या माजी नगरसेविका सारिका व संतोष लांडगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश। भोसरीतील माजी नगरसेविका सारिका संतोष लांडगे व संतोष लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय। महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये सारिका लांडगे यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। ऐन निवडणुकीच्या काळात हा भाजप आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांना मोठा धक्का मानला जातोय। भोसरीचा गड या पंचवार्षिक मध्ये ढासळताना पाहायला मिळतोय। भाजप नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असलेले इनकमिंग व त्याचे रिफ्लेक्शन येत्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात नक्कीच पाहायला मिळेल, असा विश्वास महाविकास आघाडीच्या मेळाव्यात आज व्यक्त करण्यात आला। विधानसभा निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांचा पाहणी दौरा। विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडून जनरल निरीक्षक म्हणून मनवेश सिंग सिद्धू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने मनवेश सिंग सिद्धू यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कामकाजाची सलग 3 दिवस पाहणी केली आहे। सोमवारी स्ट्रॉंग रूम, मतदान पेट्या, वितरण व्यवस्था, मतदान अधिकारी कर्मचारी यांच्यासाठीचा वाहतूक आराखडा, मतमोजणीसाठी बालेवाडी स्टेडियम येथील स्ट्रॉंग रूम याची पाहणी केली। तसंच मंगळवारी निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू, निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या उपस्थितीत निवडणूक रिंगणातील उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी त्यांच्या समवेत बैठक घेतली। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।